झाडगावमध्ये सरपंचावर थेट जनतेकडून अविश्वास. गुप्त मतदान पद्धतीने अविश्वास ठराव 241 मतांनी मंजूर. विशेष ग्रामसभा ठरली राईट टू रिकॉलची साक्षीदार. थेट जनतेमधून निवडून आलेल्या सरपंचांना थेट जनतेनेच नाकारल्याची राजकीय घडामोड वर्ध्यात पाहायला मिळाली. लोकशाही मार्गाने वर्धा तालुक्यातील झाडगाव येथे सरपंचावर अविश्वास दाखल करण्यात आला, पण सदस्यांनी आणलेला अविश्वास नियमानुसार जनतेतून थेट निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंचांना लागू होत नसल्याने अखेर मतदान प्रक्रिया राबवत जनतेचे मत घेण्यात आले आणि अखेर जनतेने सरपंचाच्या विरोधात कौल दिल्यामुळे सरपंच पावतार होत विशेष ग्रामसभा राईट टू रिकॉलची साक्षीदार ठरली आहे. वर्धा तालुक्यातील झाडगाव दिग्रस ग्रामपंचायतीमध्ये सरपंच भुजराज भागडे हे गेल्या काही वर्षांपासून सरपंच पदावर आहे. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे केली जात असल्याचा आरोप सरपंच भुजराज भागडे यांच्यावर होता. ते थेट जनतेमधून निवडून आले. विशेष म्हणजे या गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन सुरू आहे. येथे या उत्खननामुळे गावात पोहोचणाऱ्या रस्त्यांची पूर्णतः वाट लागली आहे, तर दुसरीकडे गावात समस्या देखील वाढत आहे. असे असताना सरपंच, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विचारात घेतले जात नसल्याचा सतत आरोप होत राहिला. 13 जुलै रोजी ग्रामपंचायत झाडगावची मासिक सभा पार पडली. या मासिक सभेत सदस्यांनी सरपंचावर सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव तहसीलदार वर्धा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर यावर जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. सरपंच हे पद थेट जनतेमधून निवडून येणारे असल्याने नियमानुसार हा अविश्वास ठराव मान्य झाला नाही. या अविश्वास ठरावावर जनतेचे मत घेणे अत्यावश्यक असल्याची बाब समोर आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशनानुसार विशेष ग्रामसभा घेऊन गुप्त मतदानाची प्रक्रिया गावात राबविण्यात आली. दिनांक 27 जुलै 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार झाडगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. त्या विशेष ग्रामसभेच्या आयोजनाच्या अनुषंगाने दिनांक 22 जुलै रोजी आपण त्याची अधिसूचना तसेच नोटिसीद्वारे गाव पातळीवर दौंडीद्वारे असेल, त्यानंतर समाज माध्यमाद्वारे त्याची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. सोबतच जी अद्ययावत जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीची सुद्धा प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती मागवण्यात आल्या. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या हरकती आल्या नाहीत आणि दिनांक 27 जुलै रोजी आपण विशेष ग्रामसभेचे आयोजन करून सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभा बोलवली. त्या विशेष ग्रामसभेकरिता 1 तासाचा अवधी देण्यात आला. 11 ते 12 या कालावधीमध्ये 115 मतदारांनी नोंदणी केली आणि जो ग्रामसभा आयोजित करण्याचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये कमीत कमी 100 मतदारांची नोंदणी आवश्यक असते. 115 मतदारांनी नोंदणी केल्यानंतर त्या ग्रामसभेचा कोरम पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाज सुरू करण्यात आलं आणि त्या ग्रामसभेमध्ये सरपंचाविरुद्ध जो अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे त्याला ग्रामसभेची मंजुरी घेण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्या गुप्त मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवायची आहे त्या अनुषंगाने संपूर्णपणे माहिती गावातील मतदारांना देण्यात आली. विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान घेण्यात आले. एकूण 462 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 56 मते अवैध ठरली, तर अविश्वास ठरावाच्या बाजूने 241 आणि विरोधात 165 मते पडली. त्यामुळे सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव अधिकृतपणे मंजूर झाल्याची घोषणा गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केली. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावाला ग्रामस्थांनी कौल दिला. विशेष ग्रामसभेत झालेल्या गुप्त मतदानात अविश्वासाच्या बाजूने तब्बल 241 मते पडल्याने सरपंच भुजराज भागडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव पारित झाला आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर करण्यात आला असून पुढील निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचावर जनतेतून अविश्वास ठराव पारित होणारी ही जिल्ह्यातून पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
त्यानंतर 12 ते 3 या कालावधीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळ देण्यात आली आणि त्यामध्ये एकूण 462 मतदारांनी सहभाग नोंदवला. 462 मतदारांपैकी एकूण 165 मतदारांनी अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान केले. तसेच अविश्वास ठरावाच्या बाजूने 241 मतदारांनी मतदान केले व 56 जे मतदान आहे ते अवैध ठरलेले आहे. निश्चितच आपल्याला तसंच म्हणावं लागेल की गावातल्या लोकांनी त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून गावातील सदस्य असतील, सरपंच असतील यांना निवडून दिलेले असतील. त्यामध्ये त्यांचा उद्देश असा असतो की गावातील ज्या काही विविध समस्या असतील त्या विविध समस्या शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे सोडवल्या पाहिजेत. त्यांच्या प्रश्नांना सदस्यांच्या मार्फत न्याय मिळाला पाहिजे, त्यावर उत्तर मिळालं पाहिजे आणि त्यामधून जर कुठल्याही प्रकारचं जर समाधान होत नसेल तर मग नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने त्यांचं मत जे आहे ते मत देण्याचा अधिकार आहे.